महत्वाची बातमी डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींवरून श्रेयवाद पेटलाय। क्लस्टर विरुद्ध अधिकृतता मुद्द्यावरती भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आलेली आहे। केडीएमसी कडून 65 अनधिकृत इमारतींपैकी समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीला नोटीस देण्यात आली आहे। इमारतीसाठी क्लस्टर योजना निवडण्याचा एकनाथ शिंदेंनी आदेश दिला। क्लस्टर नको, इमारत अधिकृत करा, भाजपने ही मागणी केली आहे। शिंदे साहेबांनी आयुक्तांशी चर्चा केली की या ज्या इमारती आहेत त्या इमारती मध्ये राहणारे रहिवासी कुठेही विस्थापित होऊ नये आणि मग त्या लोकांना क्लस्टर मध्ये सामावून घेतलं पाहिजे। त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत, शासन प्रयत्न करत आहेत। अनेक शासनाच्या माध्यमातून बैठकही झालेल्या आहेत आणि ज्यांनी त्यांची फसवणूक केली त्यांच्या कारवाई नक्कीच झाली पाहिजे, पण इमारतीवर कारवाई न होता त्यांना विस्थापित न करता त्यांची इमारत कशी वाचेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। 65 इमारतीचा विषय पहिल्या दिवसापासून आम्ही उचलून धरला होता। या रहिवाशांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे होतो। काही लोक जाणून बुजून याच्यामध्ये क्लस्टरचा विषय असेल, टेक्निकल काही गोष्टी असतील, काही म्हणजे इमारत वाचवायचा विषय का ती इमारत तोडून परत बांधायचा विषय, क्लस्टरचा विषय काही लोक याच्यामध्ये आज सकाळी मी ऐकलं की क्लस्टर करायचे आहे। अरे पण जी इमारत आमची 3 वर्ष जुनी आहे त्याला क्लस्टरमध्ये तुम्ही कसं नेणार? जी आम्हाला फक्त एवढंच हवं आहे, आम्हाला क्लस्टर नको, आम्हाला दुसरं काय नको, आमच्या आहेत त्या इमारती अधिकृत करा।